जर तुम्ही महिला असाल, तुमचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही जॉबच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आता चालून आली आहे, ज्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज जमा करायचा आहे आणि त्यासोबत काही बेसिक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला दर महिना 7,000 रुपयांचे मानधन मिळणार आहे। आणि ही योजना किंवा हा उपक्रम आणला आहे सरकारच्या एका अधिकृत संस्थेने। त्यामुळे ही योजना काय आहे, अर्ज कसा करायचा, तो कुठे करावा लागणार, कोणकोणती कागदपत्र अपलोड करावी लागणार, त्याचप्रमाणे या योजनेसाठी पात्रता काय आहे, अटी व शर्ती कोणत्या, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि इतर महिलांसोबतही तो शेअर करा। मित्रांनो, भविष्यात येणारे असेच नवनवीन व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, तर MCA महिला करिअर एजंट असे या उपक्रमाचे नाव असून हा उपक्रम LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चालू केलेला आहे। थोडक्यात MCA या नावाने आता LIC मध्ये भरती केली जाणार आहे। यालाच मराठीमध्ये LIC बीमा सखी म्हणून सुद्धा ओळखले जाते। लक्षात असू द्या, हा उपक्रम किंवा ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठीच आहे। त्यामुळे इथे फक्त महिला अर्जदारच अर्ज करू शकणार आहेत। थोडक्यात महिलांना LIC सोबत काम करण्याची आता संधी मिळणार आहे। ही योजना स्टायपेंडरी स्कीम आहे। थोडक्यात ही योजना मानधन योजना आहे, म्हणजे ठराविक कालावधीसाठी ठराविक मानधन हे काम करणाऱ्या महिलांना मिळत राहणार आहे। यामध्ये महिलांना 3 वर्षांसाठी MCA किंवा बीमा सखी म्हणून काम करता येणार आहे, परंतु ही योजना असेल फक्त 3 वर्षांसाठी। आणि या 3 वर्षांमध्ये पहिल्या वर्षी महिलांना 7,000 रुपये दर महिना, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये दर महिना आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये दर महिना अशा प्रकारे मानधन LIC कडून दिले जाणार आहे। या योजनेअंतर्गत किंवा उपक्रमाअंतर्गत महिलांना काम करायचे असेल तर त्यांची वयाची मर्यादा ही 18 वर्ष पूर्ण असली पाहिजे। म्हणजेच ज्या दिवशी अर्ज करणार आहात त्या दिवशी अर्जदार महिलेचे वय हे 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असले पाहिजे। लक्षात ठेवा, यामध्ये कमाल मर्यादा ही 70 वर्षांची आहे, म्हणजे 70 वर्षांपर्यंत महिला अर्जदार अर्ज करू शकतात। त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता विचाराल तर महिला अर्जदाराचे शिक्षण हे 10वी पास कमीत कमी असणे गरजेचे आहे। LICच्या अधिकृत वेबसाईटवर पहिल्या वर्षाचे कमिशन हे 48,000 रुपये सांगण्यात आले आहे। तसेच इतर सर्व माहिती सुद्धा तुम्हाला इथे वाचता येईल। त्याचप्रमाणे काही अटी व शर्ती सुद्धा आहेत, ज्याची माहिती या योजनेअंतर्गत लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे। अटी जसे जर कोणी LIC मध्ये आधीपासूनच एजंट किंवा कर्मचारी म्हणून काम करत असेल तर त्याचे नातेवाईक म्हणजेच पती किंवा पत्नी, स्वतःची दत्तक घेतलेली किंवा सावत्र मुले, पालक, भाऊ, बहीण किंवा सासू सासरे हे सर्व MCA किंवा बीमा सखी या उपक्रमासाठी पात्र नसतील, म्हणजेच या सर्वांना अर्ज करता येणार नाही। LIC कॉर्पोरेशनचा सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पुनर्नियुक्तीची मागणी करणारा माजी एजंट MCA योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार नाही। विद्यमान म्हणजेच सध्या एजंट म्हणून काम करत असलेली व्यक्ती MCA भरतीसाठी अर्ज करू शकत नाही। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ती जाणून घेऊ। अर्ज तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचा आहे, त्यामुळे त्यावर तुमचा पासपोर्ट साईज लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावा लागणार आहे। त्यासोबतच सेल्फ अटेस्टेड एज प्रूफ म्हणजे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कुठलाही शासकीय कागद ज्यावर तुमची जन्मतारीख मेन्शन असेल आणि सेल्फ अटेस्टेड ऍड्रेस प्रूफ, यातही तुम्ही आधार कार्ड जोडू शकता, लाईट बिल देऊ शकता, घरपट्टी जोडू शकता किंवा पासपोर्ट सुद्धा देऊ शकता। आणि तिसरा आहे सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एज्युकेशनल सर्टिफिकेट, जे काही तुमचं शिक्षण झालेलं असेल त्याची कॉपी सेल्फ अटेस्टेड करून ती स्कॅन करून या 3ही डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करायचे आहे आणि त्या एक एक करून अपलोड करायच्या आहेत। आता बघूया की ऑनलाईन अर्ज कसा करायचा। LICच्या याच पेजवर सर्वात खाली क्लिक हिअर फॉर बीमा सखी या बटनवर क्लिक करा, ज्यामुळे MCA किंवा बीमा सखीसाठी भरायचा ऑनलाईन फॉर्म समोर येईल। तुमच्यासाठी योजनेची माहिती तसेच ऑनलाईन फॉर्मची डायरेक्ट लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली त्या पेजवर पोहोचू शकता। फॉर्म भरताना आधी संपूर्ण नाव टाईप करा, त्याखाली जेंडर बाय डिफॉल्ट फिमेल दिसेल, कारण ही योजना किंवा उपक्रम हा फक्त महिलांसाठीच आहे। नॅशनॅलिटी इंडियन, त्याखाली तुमची जन्मतारीख अचूक टाईप करा। लक्षात असू द्या, वय 18 वर्ष पूर्ण आणि 70 पर्यंत असणे गरजेचे आहे। त्याखाली अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि त्याखाली संपूर्ण पत्ता भरा, सोबत पिनकोड टाईप करा। आता ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली रेड बॉक्स मध्ये एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे, ज्यामुळे तुम्ही योजनेसाठी पात्र आहात किंवा अपात्र आहात ते ठरेल। त्याखाली तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, तुम्ही LICच्या एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी
मेडिकल एक्झामिनर यापैकी कोणाशी नातेसंबंधात आहात का किंवा रिलेटेड आहात का? जर असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात, त्यामुळे तुम्हाला अर्ज जमा करता येणार नाही. आणि जर नसाल तर या ठिकाणी नो ऑप्शन टिक केला तरच अर्ज जमा करण्यासाठी सबमिट बटन ऍक्टिव्ह होईल, म्हणजे सक्रिय होईल. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काळजीपूर्वक येस किंवा नो सिलेक्ट करा. पात्र असाल तर नो सिलेक्ट करून त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा एंटर करा आणि फॉर्म सबमिट करा. पुढच्या पेजवर तुमच्याकडून आवश्यक ती डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी सांगितले जाऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही LIC मार्फत सुरू करण्यात आलेल्या बीमा सखी या योजनेसाठी किंवा या उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात आणि सिलेक्शन झाल्यानंतर दर महिना 7,000 रुपये मानधन मिळवू शकतात. ही माहिती गरजू महिलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.